नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट क्लास शिवण क्लासमध्ये मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 छातीचं फोटक्सचं पेपर कटिंग। त्याच्यासाठी लागणारी मापे: पूर्ण उंची आपली 13 इंच, छाती 26 इंच, कंबर आपली 24 इंच, शोल्डर 9 इंच, मुंडा 4.5 इंच आणि पुढील गळा आहे 5 इंच, मागील गळा आहे 10 इंच, बाहीचं माप आहे 4 इंच आणि दंडगेर आहे आपला 8 इंच। आत्ता इथे जो मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड आहे, म्हणजे 2 आहेत एकत्र। आपण पुढचा आणि मागचा गळा आपण कट करून बघणार आहोत। ओके, पुढचा आणि मागचा भाग आपण कट करणार आहोत। आता पूर्ण उंची आपली आहे 13 इंच, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण उंची आपली 14.5 इंचची आहे। ओके, आता इथे पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी 14.5 वरती सरळ लाईन आखून घेतली। त्याच्यानंतर मी छातीची घडीचं माप टाकणार आहे। छातीचं घडीचं माप म्हणजे काय, तर आपला जो छातीचा जो भाग असतो म्हणजे आपली 26 इंच, त्याला 4ने भागाकार केला। 4ने भागाकार केला तर किती आला आपला 6.25 इंच, म्हणजे आपली जी घडी असणार आहे ती आहे आपली 6.25 इंचावरती। त्याच्यामध्ये आपण 2 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे। ओके, आता मी ते एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा 2 इंच घेतलेलं आहे, कारण की 2 इंच आपली शिलाई मार्जिन असते, म्हणून आपण इथे 2 इंच घेतो। ठीक आहे, आता इथे मी डॉट 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 असं करून घेते, म्हणजे आपला जे मार्किंगची आपली सरळ लाईन असणार आहे ती प्रॉपरली येणार आहे। ह्याच्यासाठी मी अशा पद्धतीमध्ये सरळ लाईन आखून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपली जो म्हणजे स्केल पकडताना प्रॉपरली जर पकडली ना, म्हणजे कुठेच आपल्याला मार्किंग म्हणजे नंतर पुढे प्रॉब्लेम क्रिएट होत नाही, म्हणून आपल्याला आत्ता पहिल्या सुरुवातीपासूनच हँडल करावं लागतं। आता मी इथे टाकते शोल्डरचं माप। इथे मी शोल्डरचं माप 9 दिलं आहे, पण 9चा आपण 2ने भाग केल्यावर 4.5 इंच येतो। ओके, कारण की आपण मागचा आणि पुढचा घेतो आहे। आता मुंड्याचं माप आहे आपलं 4.5 इंचावरती। ओके, इथे मी सरळ लाईन आखून घेतले। जो बॉक्स केलेला आहे तो मुंड्याचा बॉक्स आहे। ओके, गला रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे। 26 छातीसाठी 2 इंच इनफ होईल। शोल्डर उतरता नाही, त्याच्यामुळे आपल्या गळा रुंदीसुद्धा प्रॉपरली मार्किंग करून घ्यायची। ओके, खाली आपण 2.5 इंच घेतलेला आहे। जसं की मला गोलाकार भागामध्ये तुम्ही 2सुद्धा घेऊ शकता, 2.5सुद्धा घेऊ शकता, तुमच्या नुसार, तुमच्या कस्टमर रिक्वायरमेंटनुसार। ओके, इथे गळ्याचा मी शेप दिलेला आहे। आणि आता आपण देणार आहोत मुंड्याचा आकार। तर मुंड्याचा आकार देताना पाठीमागच्या भागाला आपण 1.5 इंच घेतो आणि पुढे आपण 1 इंच, म्हणजे अर्धा इंच आपल्या पुढच्या साईडला मायनस होतो। आता हे बघा, इथे प्रॉपरली असा शेप दिला आहे। शेपची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर खूप सुंदर पद्धतीने तुम्हालासुद्धा शेप देता येतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावं लागेल। इथे आपण दिलेलं आहे योगपट्टीचा मार्जिन। योगपट्टीचा मार्जिन 2.5 इंचावरती 2.5 इंचावरती मी सरळ पट्टीने मार्किंग करून घेतलेलं आहे। बघा, आता योगपट्टीच्या वरती आपण 1 इंचावरती करणार, कारण की योगपट्टीचा आकार तर द्यावा लागेल आपल्याला। इथे आपण दिल्याच्यानंतर इथे आपण 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे। इथून असा शेप केलेला आहे। खूप सुंदर पद्धतीने अशा योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे। इथे आपण आता फोटक्स देतो आहे। फोटक्स योगपट्टीचं तिथं मार्किंग संपलं, तिथून आपल्याला सरळ 2 इंचावरती, आणि जे फोटक्स आहे त्याच्यामधला अंतर आपण 2 इंचावरती करणार आहोत। ओके, चारही पॉईंटमध्ये आपल्याला 2-2 इंचाचा अंतर पाहिजे, म्हणजे कसा प्रॉपर आपला जे चेस्ट आपली असते ब्लाऊजला फिटिंग एकदम प्रॉपरली बसले। त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे। ओके, आता इथे आपण एक्स्ट्रा मार्जिन का घेतो आहे, कारण की योगपट्टीचा जो टक्स असतो तिथे आपल्याला अर्धा इंच आपला जातो त्याच्यामुळे, आणि मुंड्याचासुद्धा तिथेसुद्धा आपला जातो, त्याच्यामुळे आपण तिथे एक्स्ट्रा मार्जिन घेतो। आता 1.5 इंचसुद्धा आपण का घेतो, तिथेसुद्धा आपला टक्सचा पाऊण इंच आपला एक्स्ट्रा जातो, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो। इथे बारीक सारीक गोष्टीचं आपण काळजीपूर्वक लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं, तेव्हा आपल्याला हे शिवणकाम प्रॉपरली आपल्याला जमतं। तर अशा पद्धतीने आपण काळजीपूर्वक सगळ्या गोष्टीचं बारीक सारीक गोष्टीचा आपण विचार केला तर खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सगळं शिवणकाम येणार आहे। आता इथे बघा, मी फ्रंट आणि बॅक साईडचं दोन्ही एकत्र कटिंग केल्यामुळे माझं काम किती सोपं झालेलं आहे।
आता माझा फ्रंट साईडचा झाला, आता मी ते बॅक साईडचं मार्किंग करून घेते. आता जे आपण फ्रंट साईडला एक्स्ट्रा केलेलं आहे ते तर आपल्याला बॅक साईडला मायनसच करावं लागेल, तरच तर आपल्याला बॅक साईडचा पार्ट आपल्याला प्रॉपरली मिळणार आहे. ओके, आत्ता जो माझा पुढचा भाग झालेला आहे तो मी लगेच कट करून घेते, म्हणजे तुम्हाला पुढचा आणि मागच्यामध्ये कधीच कन्फ्युजन होऊ नये, त्याच्यामुळे मी आधी कटिंग करून घेते. आता इथे मी कटिंग करून घेतला. आता बघा इथे मुंड्याच्या इथे आपला अर्धा इंच आपला मायनस करतो आहे. ओके, आता जो योगपट्टीचा आहे तो सेपरेटली भाग करतो आहे. आता योगपट्टीचा सेपरेटली भाग केल्याच्यानंतर बघा किती सुंदर आपला फोटोज ब्लाऊजचा आपला पुढचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे. ओके, आत्ता आपण घेणार आहोत पाठीमागचा भाग. आता पाठीमागच्या भागामध्ये कोणती गोष्टीची काळजी, जे आपण एक्स्ट्रा मार्जिन पुढच्या भागाला घेतलेलं आहे ते आपल्याला मायनस करायला पाहिजे. आता पुढच्या भागाला आपण 1.5 इंच घेतलेला आहे की नाही एक्स्ट्रा मार्जिन, पण पाठीमागच्या भागाला 1.5 इंचाची गरज आहे का? नाही. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मायनस करावंच लागेल, तरच तर आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग एकच समान येणार आहे. ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. आता इथे मी अर्धा इंच मायनस केलेला आहे. अर्धा इंच मायनस केल्याच्यानंतर पुढचा आणि मागचा भाग जेव्हा फिटिंगला घ्याल तेव्हा दोन्ही समान येणार आहे. ह्यासाठी आपल्याला फोटक्स ब्लाऊजचा पुढील भाग आहे त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा केलेल्या असतात त्या पाठीमागच्या भागाला वजा करायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं. आता पाठीमागचा गला आपला आहे 10 इंचाचा. 10 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड केला, म्हणजे आपला 11 इंचाचा आपल्याला गळा घ्यावा लागेल. आणि आपली जी गळाच्या इथं जी रुंदी आहे 2 इंचावरती घेतलेली आहे. ओके, आणि जो खालच्या साईडला आपल्याला शेप द्यायचा तुम्ही 2.5 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. काही काहींना पसरट गळा लागत असेल तर तुम्ही 3सुद्धा घेऊ शकता, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आता इथे मी लगेच कट करून घेते. आणि बॅक साईडला जो टक्स असतो तिथे आपण जिथं बॅक साईडला आपल्याला टक्स द्यायचा आहे ते कंबरचं माप तर आपल्याला प्रॉपरली येणारच आहे, कारण की छातीचं मापपेक्षा कंबरचं माप कमी आहे, तर आपला ऑब्व्हियसली खालचं माप आपल्याला ते राहणारच आहे. ओके, ह्या गोष्टीचं मी पूर्ण प्रॉपरली तुम्हाला कमरेचं मापसुद्धा सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची. बाही कटिंग करताना आपली बाहीची उंची आपली 4 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे. 1 इंच ॲड केल्याच्यानंतर आपल्याला बाहीची घडीसुद्धा कशी करायची आहे, छातीचा चौथा भाग. तर छातीचा चौथा भाग हे बघा इथे छातीचा चौथा भाग किती आहे आपला आहे 6.25वरती. ओके, आता हा इथे बॉक्स तयार केलेला आहे. बाही उंची आणि बाही रुंदी. बाही उंची आपली आहे 5 इंच, बाही रुंदी आपली आहे आपल्या छातीचा चौथा भाग. इथं कॅप हाईट आपण घेतलेली आहे 2 इंच. 4 इंचासाठी कॅप हाईट आपण 2 इंच घेतो. इथे बघा प्रॉपरली आपला शेप बाहीचा शेप दिलेला आहे. आणि इथे मी दंडगीरचं माप टाकलं. दंडगीर आपला आहे 8 इंच, म्हणजे आपल्याला तिथे 4 इंचावरती येणार आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण पेपर कटिंग कट झालेला आहे, मागचा पुढचा भाग आणि बाही कटिंग. अशा पद्धतीने आपल्याला खूप सुंदर अशी पेपर कटिंग आपल्याला रेडी झालेली आहे. असे नवनवीन पेपर आता आपल्या चॅनलवरती पेपर सिरीज मी चालू केलेल्या आहेत वेगवेगळ्या साईजचे, जसं की तुम्हाला कोणत्याही साईजचं तुम्हाला प्रॉपरली आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपली पूर्ण प्रॉपरली आपली पेपर कटिंग 26 छातीची कंप्लीट झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायचे असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील. आणि ब्लाऊजांचं पेपर कटिंगचं नॉलेज किंवा स्टिचिंगचं नॉलेज, शिवणकामाचं नॉलेज सगळ्या पद्धती तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. थँक्यू. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.